नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। समाजात आपला सन्मान वाढवण्याचे 15 गुप्त मार्ग, चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मित्रांनो, बेढंग पद्धतीने राहणाऱ्या व्यक्तीला लोक कधीच जास्त मान देत नाहीत, आणि जो व्यक्ती स्वच्छ, साफ आणि तंदुरुस्त असतो अशा व्यक्तीकडे लोक चांगल्या नजरेने पाहतात। म्हणूनच सर्वप्रथम आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा। नेहमी स्वच्छ अंघोळ करा, चांगले कपडे घाला आणि दाढी आणि केस नीट ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे तुमचे रूप हे देखणे असायला हवे। मित्रांनो, तुम्ही कितीही ज्ञानी असलात, परंतु जर तुमच्या अंगी स्वच्छता नसेल तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात आणि कोणीही तुमचा आदर करू शकत नाही। नंबर 2 म्हणजे कुणालाही घाबरू नका। लोकांमध्ये आपला मान सन्मान कसा वाढवता येईल याचा विचार करत असाल तर आजच घाबरणे थांबवा। तुम्हाला कोणीही मारू शकत नाही, तुमचे कोणीही नुकसान करू शकत नाही, असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटल्यावर तुम्हाला या मुद्द्याकडे लक्ष द्यावे लागेल। फक्त काहीही चुकीचे करू नका आणि तुम्हालाही तेच करावे लागेल। आपण कशालाही घाबरता कामा नये, हे समाजाला दाखवून द्यायला हवे। सत्य आणि न्यायासाठी तुम्ही सत्य बोलण्यास सदैव तयार पाहिजे। जर तुम्ही स्वतःला कणखर दाखवले तर तुम्हाला स्वतःबद्दल अधिक आदर मिळू शकेल। निर्भय लोकांचाच लोकांकडून आदर केला जातो। नंबर 3 म्हणजे नेहमी उपलब्ध राहणं बंद करा। तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की पुन्हा पुन्हा कुठल्याही ठिकाणी जाऊन किंवा कुणासाठीही ताबडतोब हजर राहून माणूस स्वतःचे मूल्य कमी करतो। जेव्हा असे होते तेव्हा लोक आपल्याला फारसे महत्त्व देत नाहीत। त्यांना वाटते की अरे त्याला केव्हाही फोन करा, तो रिकामाच आहे, किंवा त्याला फोन करण्याची गरज नाही किंवा त्याला बोलवण्याची गरज नाही, तो आपोआप आपल्याकडे येईल। मित्रांनो, जर तुम्हाला ते बरोबर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की सांगा। म्हणजे अशा परिस्थितीत तुम्हाला कोणीही गांभीर्याने घेत नाही। आजच्या युगात लोकांना थोडी वाट पाहावी लागते, तरच ते तुमचा आदर करतात। नंबर 4 समोरच्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळा। मित्रांनो, आजच्या युगात दिलेल्या वचनाची पूर्तता करणारे फार कमी लोक आहेत। तुमचे मूल्य कसे वाढवावे असा विचार करत असाल तर स्वतःला असे बनवा की लोक लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार होईल। म्हणजे नेहमी आपल्या वचनाची पूर्तता करा। जर तुम्ही लोकांना एखादे काम करण्याचे आश्वासन दिले असेल तर काहीही झाले तर ते काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल। अशा व्यक्तीला लोक खूप महत्त्व देतात आणि प्रत्येकजण त्यांचा आदर करतो, म्हणून असे बनण्याचा प्रयत्न करा। नंबर 5 सामाजिक कार्यात सहभागी व्हा। गावातील किंवा शहरातील प्रत्येकजण तुम्हाला तेव्हाच ओळखतो जेव्हा तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होता आणि आपल्या कामाच्या जोरावर तेथे आपली उपस्थिती दर्शविता। समाजात आपला सन्मान वाढवण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, हीच ती वेळ असते तेव्हा आपल्याला सर्वजण ओळखतात। तसेच लोक तुमच्या कामाने प्रभावित होऊन तेव्हा तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण होतो। गावासाठी किंवा शहरासाठी कोणतेही धार्मिक कार्य किंवा लोकांची सेवा करण्यासाठी जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते नक्की करा। संधी गमावू नका। नंबर 6 वेळेचा सदुपयोग करा। स्वतःची वेगळी आणि उत्तम ओळख कशी निर्माण करायची हे जाणून घ्यायचं असेल तर वेळ वाया घालवणं थांबवा। आपण इतके लोक पाहिले आहेत जे इतके शिस्तीने आपले जीवन जगतात की त्यांची बरोबरी करणे कठीण आहे। माझ्यावर विश्वास ठेवा, प्रत्येक व्यक्ती अशा माणसाचा आदर करते आणि जर तुम्ही तुमचा वेळ फालतू गोष्टींमध्ये वाया घालवत असाल तर त्यामुळे तुम्हाला कोणीही पसंत करणार नाही। सगळे तुम्हाला टोमणे मारतील। म्हणूनच मोकळ्या वेळेतही असे काही काम करा ज्याचा तुम्हाला नाही तर दुसऱ्याला तरी फायदा होईल। नंबर 7 यशस्वी व्हा।
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालात तर लोक आपोआपच तुमचा आदर करतील, कारण आजच्या युगात लोक फक्त यशस्वी लोकांचेच कौतुक करतात. तुम्ही कितीही शिकलेले असाल, तुम्ही यशस्वी होत नसाल, तुम्हाला चांगली नोकरी नसेल किंवा तुमचा कोणताही व्यवसाय नसेल तर लोक तुम्हाला विचारणार नाहीत. म्हणूनच जेवढेही युवा तरुण आहे, त्यांनी आधी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही यशस्वी झालात तर लोक आपोआपच तुमचा आदर करतील. नंबर 8, इतरांपेक्षा अधिक ज्ञान मिळवा. आपल्या परिसरात किंवा गावात जास्तीत जास्त मान सन्मान मिळवायचा असेल तर इतर लोकांपेक्षा जास्त ज्ञान मिळवावे लागते. आपण स्वतःला प्रत्येक प्रकारे अद्ययावत ठेवले पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण बोलता तेव्हा प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकतो. यासाठी तुम्ही टीव्हीवर बातम्या पाहू शकता आणि वर्तमानपत्र वाचू शकता. माणूस जितका ज्ञानी असतो तितकेच लोक त्याला पसंत करतात आणि त्याचा आदर करतात. नंबर 9, न घाबरता उत्तर द्या. दुबळ्या व्यक्तीला ताबडतोब दडपण्याचा प्रयत्न केला जातो, असा आजचा काळ आहे. एकदा का तुम्हाला कोणी तरी दडपून टाकलं की ते पुन्हा पुन्हा तुमच्यावर निशाणा साधू लागतात. त्यांना पाहून इतर लोकही तुमची खिल्ली उडवू लागतात. असे होण्यापासून रोखले पाहिजे. मोकळे उत्तर द्या जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आणि इतरांना लगेच समजेल की या माणसावर नियंत्रण येणार नाही. आजकाल स्वतःचाच सन्मान करायला शिका. नंबर 10, तुमची प्रतिभाशक्ती दाखवा. काही लोक आपले मूल्य कसे वाढवायचे याचा सतत विचार करत राहतात, परंतु ते त्यासाठी आवश्यक पावले उचलत नाहीत. होय, लोक प्रतिभेचा आदर करतात, व्यक्तीचा नाही. तो काळ गेला जेव्हा पुरुषांचा आदर केला जायचा. आजच्या युगात सन्मान मिळवायचा असेल तर आपल्यातील लपलेली कौशल्ये लोकांना दाखवावी लागतील, तरच लोक तुम्हाला खास मानतील. तुमच्यात जे काही चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती लोकांसमोर आणा, तरच तुमचा सन्मान होईल. नंबर 11, आपल्या सोयीसाठी काही पैसे खर्च करा. हल्लीचा जमाना दिखाव्याचा आहे. जर तुम्ही फक्त कमावत राहिलात आणि पैसे जमा करत राहिलात तर तुम्ही त्यांचा अजिबात वापर करणार नाही आणि लोक तुम्हाला कंजूस म्हणतील. अशावेळी आदर करणे तर दूरच, लोक तुम्हाला कंजूस म्हणत तुमची खिल्ली उडवतील. तुमच्याकडे पैसा असेल तर लालची बनू नका. आपल्या पैशातून काही काम करा किंवा लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतील अशा वस्तू खरेदी करा. तरच लोकांना असे वाटेल की आपण खरोखरच जीवनाचा आनंद घेत आहोत आणि तेव्हाच लोक आपले चाहते बनतील. नंबर 12, स्त्रियांचा आदर करा. स्त्रियांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. आपली चांगली प्रतिष्ठा कशी निर्माण करायची हे जाणून घ्यायचे असेल तर महिलांचा आदर करायला शिका. लक्षात ठेवा, महिलांनी केलेली प्रसिद्धी ही लवकरच पसरते. जर तुम्ही सर्व महिलांचा आदर केलात तर तुम्ही खरोखरच आदरणीय आणि चांगले व्यक्ती आहात असा संदेश तुमच्या गावात पसरेल. महिलांच्या नजरेत पडले असाल तर आपला सन्मान वाढवण्याचा विचारही करू नका, कारण मग हे काम जवळजवळ अशक्य होईल. नंबर 13, काहीतरी वेगळं करा. स्वतःचे मूल्य वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु हा एक मार्ग आहे जो एका झटक्यात आपला सन्मान वाढवू शकतो. होय मित्रांनो, प्रत्येकजण साधे जीवन जगतो आणि बहुतेक लोक फक्त स्वतःसाठी जगतात. आपल्या आयुष्यात असे काहीतरी करा जे सर्वांच्या लक्षात राहील. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात आपल्या गावाचे किंवा शहराचे नाव रोशन करू शकता. किंवा असे कोणते तरी धार्मिक कार्य करावे ज्यामुळे गरीब लोकांना त्याचा दीर्घकाळ फायदा होईल. नंबर 14, आपली कमजोरी कोणालाही सांगू नका. एक मजबूत व्यक्ती तोच असतो जो आपले स्वतःचे दुःख एकटाच सहन करतो, परंतु झालेला आनंद तो सर्वांसोबत वाटून घेतो. अशी व्यक्ती खरोखरच सन्मानास पात्र असते, कारण हा एक विशेष गुण आहे जो प्रत्येकाकडे नसतो.
हल्ली लोक इतरांची कमजोरी पकडण्यात मग्न असतात जेणेकरून त्यांना घेरता येईल आणि लोकांमध्ये त्यांची खिल्ली उडवली जाऊ शकेल. आपला कमकुवतपणा स्वतःपुरताच ठेवा, नाहीतर लोक तुमच्या कमकुवतपणाला टार्गेट करतील, हे लक्षात ठेवावे. नंबर 15. सर्वांसोबत प्रेमाने राहा. आदर हा त्या व्यक्तीलाच मिळतो जो इतरांचा आदर करतो. जर तुम्ही सर्वांशी भांडलात तर समाजात तुमची प्रतिमा मलिन होईल आणि कोणीही तुमचा आदर करणार नाही. चांगले वर्तन ही खूप मोठी गोष्ट आहे जी निरक्षर आणि गरीब लोकांनाही सन्मान देते. कोणी लहान असो अथवा मोठा असो, सर्वांशी प्रेमाने बोला. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती तुमच्या वागण्याने प्रभावित होईल आणि तुमचा आदर करेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करून चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.